नमस्कार मित्र हो, हा अनुभव रात्रीच्या वेळेस खड्यातील शेतीच्या मालाचे राखण करताना माझा मित्र तुळशीराम याला आलेला आहे। हिवाळ्याचे दिवस होते। रात्री तुळशीराम व त्याचे दोन मित्र जगन पितांबर हे त्यांच्या सोबत होते। तिघांची मैत्री होती। शेतातील बराच माल हिवाळ्यात खड्यात ठेवतात। गावाबाहेर बरीच खडे होते, जो तो आपापल्या खड्यात रात्री झोपायला यायचे। खड्यामध्ये काही गुरं वगैरे बांधलेली राहायची। तसं यांची पण बैलजोडी खड्यात बांधलेली होती। शेड होतं आणि पूर्ण असं काटेरी कुंपण केलेलं असतो खड्याला आणि बराच शेतीमाल ठेवलेला होता। आता हिवाळ्याचे दिवस झोप येत नाही तोपर्यंत बऱ्याच खड्यात लोक गप्पा मारत बसतात झोप येईपर्यंत। तसंच हे गप्पा मारत बसले। आता थंडी असल्यामुळे जो तो शेकोटी करतो, तसं यांनी पण शेकोटी केली आणि अंग शेकत बसले। परंतु तुळशीरामने बरेच हरभऱ्यांची झाडं वगैरे तोडून आणलेली होती। ती बैलगाडीतून ठेवलेली होती। त्यांनी ते हरभरे काढले आणि शेकोटीवरती ते हरभरे भाजायला लागले। आता हरभरे भाजले व गप्पा मारत भाजलेले हरभरे ते काडीने वेचून खात होते। तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या खड्यात घुसला। तो म्हणाला, भाऊ एकटे का हरभरे खाता, मला पण खाऊ द्या ना। आता यांनी त्याला म्हटलं, हो भाऊ ये तू पण खा। पण तुळशीराम ते सर्व दचकले, कारण तो अनोळखी व्यक्ती होता आजूबाजूला। आणि हा अनोळखी व्यक्ती कोण, त्यांनी विचारले, भाऊ आपण कोण? त्यांनी सांगितलं, माझे नाव निवृत्ती, मी बाजूच्या खड्यात आहे ना नथुरामच्या, त्याच्या घरी मी पाहुणा आलेला आहे। त्याच्या खड्यात बसलो होतो, तुम्ही इथं शेकोटी करून बसलेले आहेत, हरभरे खात आहेत, हरभऱ्याचे वास आला म्हणून मी आलो। यांनी सांगितलं, ठीक आहे, आला तर बस बाबा तू पण खा हरभरे, बस। तू खाली बसला। उंचसा व्यक्ती होता, त्याने धोतर नेसलेले होते, चेहऱ्यावर मफलर होते। त्या तिघांना आश्चर्य वाटले, पण त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता। आता शेकोटी पेटलेली उजेड होता, परंतु एवढा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता। बस ते गप्पा मारीत शेकोटीतून हरभरे काढून खाऊ लागले। आता ती जी व्यक्ती आली होती निवृत्ती म्हणायची, ती साधारणतः 50-60 वर्षाची असेल, धोतर नेसलेलं, आणि तो खाली बसला। शाल पांघरलेली होती, शटर वगैरे नव्हतं त्याच्या अंगावर, परंतु शाल पांघरलेली होती आणि चेहऱ्यावर मफलर गुंडवलेलं होतं। यांना वाटलं, ठीक आहे, असेल नथुरामकडे पाहुणा आलेला असेल, नथुरामकडच्या पाहुणा ह्याच्या उद्या मस्त त्याच्याशी गप्पा मारा। तो सुद्धा गप्पा मारत होता आणि मस्त गप्पा मारता मारता हरभरे वेचून खात होते। शेकोटीत काड्या तोटे टाकून शेकोटी पेटवली जात होती, हरभऱ्याचे झाडं भाजले जात होते। बस मस्त त्यांचं चालू होतं हरभरे खाणे। पण तिघांना आश्चर्य वाटले, कारण शेकोटीत मोठा झाड असावी, हे काडीने हरभरे काढत होते, पण तो डायरेक्ट हात घालून एवढ्या जाळ्यामध्ये तो हात घालत होता आणि डायरेक्ट हरभरे ओढत होता आणि खात होता। अरे यांना आश्चर्य वाटलं, बापरे असं काय? घाबरत पण नाही की हात जळेल का काय, आणि त्याचे हात एकदम लांब होत होते। बापरे एवढा लांब हात कसं काय त्याचे जात आहेत? आणि शेकोटीच्या ते मोठं रिंगण करून बसले होते तिघं, आणि हा चौथा मध्यभागी शेकोटी आणि हरभऱ्यासाठी त्यांनी ते असं आजूबाजूला पसरून देत होते। राख वगैरे त्या राखेमध्ये असं हाताने चटपुरून ते हरभरे काढून खात होते। आणि तो अगदी मोठमोठे झाड चालू होते, त्याच्यातसुद्धा तो हात घालून द्यायचा आणि हरभरे काढतोय खातोय, त्याला फटाफट हरभरे सापडत होते। यांना आश्चर्य वाटलं। त्यांनी त्याला विचारलं, अरे भाऊ तुझे हात जळत नाही का? कुठलीही वस्तू वारंवार जळते का? एकदा जळलेले आहेत ते आता ते काय परत जळतील? हां, तिघं एकदम घाबरले। बापरे, जगनने मग जास्त काड्या टाकून शेकोटी जास्त पेटवली, जेणेकरून उजेडात त्याचा चेहरा पाहता येईल। आणि जेवढा हरभरे भाजलेले होते तेवढी राख बाजूला केली आणि बाजूला मोठा जाळ केला। पर तो खाली मान घालून हरभरे वेचण्यात गुंग होता। बस हरभरे फटाफट वेचत होता, खात होता। बापरे कोण हा? पण त्याच्या चेहरा नीट दिसतच नव्हता। बस ते गप्पा मारत होते। मग तो यांना म्हणाला, हे हरभरे फार लागणार आहेत, चला माझ्याबरोबर। तिकडचं शेवटचं खडं आहे ना, तिथं खूप मोठमोठे हरभरे आहेत। त्यांनी खूप झाडं आणलेली आणि पण हरभरे एवढे मोठमोठे आहेत, आपण जाऊ आणि घेऊन येऊ थोडीशी झाडं।
थोडीशी हरभऱ्याची झाडं आपण घेऊन येऊ, चला माझ्याबरोबर. पण पितांबर म्हणाला, मग तू तिथं हरभरे खात होता का? तो म्हणाला, हो मी तिथंच हरभरे खात होतो, पण ना इकडे आलो, इथंही हरभऱ्याच्या वासाला मग इथंही खायला लागलो. मग तो ना एवढे मोठे मोठे हरभरे सोडून तू इथं का आला? तूच जा आणि खात बस तिथं, किंवा आमच्यासाठी घेऊन ये. तो म्हणाला, मी बाहेरगावचे पाहुणा आहे, मला कशाला ते हरभऱ्याची झाडं देतील, तुम्ही कोणीतरी माझ्याबरोबर चला बस. आता तुम्ही गावातले माणसं, तुम्ही जर सोबत आले तर ते नक्कीच आपल्याला हरभऱ्याची झाडं देतील. मग शेवटी पितांबर म्हणाला, बाबा रे आम्ही काही येत नाही, तूच तिथं जा आणि हरभरे खात बस. तुला नाही नाही, तुम्ही तिघं इथं आहेत ना, मला तुमच्या तिघांशी गप्पा मारायच्या आहे, मला तुमच्या तिघांशी काम आहे. म्हणजे काय काम आहे? तो काहीच बोलला नाही आणि परत हरभरे खायला लागून गेला. आता त्यांनी जरी आम्हीच दाखवलं की चला माझ्यासोबत, तर गेलं. पुन्हा तो म्हणाला, चला ना माझ्यासोबत, आपण तिथून हरभरे आणू. हे तयार झाले नाहीत, हे उठलेच नाही. हे म्हणाले, भाऊ आम्ही जेवढे झाडं आणली आहेत ना तेवढेच आम्हाला पुरेसे आहेत. आता काय किती रात्र होऊन गेली, आता झोपायचेच आहे, काय आता जास्त हरभरे खायचे. तेवढ्यात पितांबरचे लक्ष गेले. तो दचकलाच. त्याने पटकन तुळशीरामचा हात धरून बाजूला नेले. हे बघ तुळशीराम, हा साधासुद्धा पाहुणा नाही, त्याचे पाय बघ, बघितले का? हळूच त्याच्या कानात घातलं. तुळशीरामने घाबरत घाबरत बघितले. त्याने शाल पांघरलेली होती, धोतर होतं, परंतु खाली पाय दिसत होते शेकोटीच्या उजेडात. त्याने पाहिलं, बापरे, मोठमोठे पाय, मोठमोठे पायाची पंजी, आणि ती सुद्धा उलटी. बापरे, दोघांना घाम सुटला. तर ते दोघं काय खुसफुस करतात म्हणून जगन उठला आणि त्यांच्या जवळ आला. जगनला सांगताच त्यांनी पण पाहिले आणि तो पण घाबरला. बापरे, हे काय आहे? नाही, हा साधा सुद्धा माणूस आहे, हा तर भूतच आहे, भूत. बापरे, तेवढ्यात त्या निवृत्ती नावाच्या पाहुण्याने त्यांच्याकडे पाहिले. आता शेकोटीच्या उजेड त्याचा भयानक चेहरा दिसला. बापरे, लाल भडक डोळे, त्याने दात विस्कटले, लाल जीभ बाहेर काढली आणि तो एकदम उठून उभा राहिला. बापरे, आता त्याचा आकार एकदम 7-8 फूट उंची झाला. त्याने लांब हात केला व पितांबरची मानच पकडली. माझ्या गुपित सांगतो काय? जगनने पितांबरला पक्क धरून घेतलं कमरेत आणि त्या क्षणी तुळशीरामने एक लाथ त्याच्या हातावर मारली आणि जय श्रीराम जय बजरंगबली असं म्हणताच तो हात सुटला. तो मागे झाला आणि तो उभा राहिला. तो एकदम दात विस्कळून यांच्याकडे पाहत होता. अरे, तुम्ही तिघं चांगले सापडले होते, मी तुम्हाला सोडणार नाही. पण काय? तुळशीरामने जय घोष चालूच केला, जय श्रीराम जय हनुमान, जय श्रीराम जय हनुमान. बस, जगनला मारुती स्तोत्र येत होते. त्याने स्तोत्र मोठमोठ्या आवाजात म्हणण्यास सुरू केले. तो घाबरून थोडासा मागे सरकला. आता ते बघतात पितांबरला सुद्धा जोर आला. पितांबरने फटाफट जय घोष सुरू केला. जसे जय घोष करत होते आणि तुळशीराम मोठमोठ्याने मारुती स्तोत्र म्हणत होता. त्याच्या आवाजाने तो हळूहळू मागे सरकला आणि तिथून भिन्न पळाला. बापरे, खरंच भूत होता तो. पाणी होतंच, मला ड्रम भरलेला होता, त्याच्यातून फटकन पाडल्यावर पाणी काढलं आणि लगेच शेकोटी विझवली आणि तसेच पडत घरी आले. अर्ध्याचं फाटक असतो साधं, काटे वगैरे लावलेले बांबूचं, त्यांनी ते फटकन तसंच फाटक लावून दिलं की मध्ये कोणी जनावरं वगैरे घुसायला नको. आणि जय श्रीराम जय हनुमान म्हणत म्हणत जय घोष करते तिघं पळत सुटले. असे पळत ते घरी पोचले. एकदाचे ते घरी पोचले आणि वाचलेत. त्यांना वाटलं खरंच हरभरे खायला आलेला साधा सुद्धा पाहुणा नव्हता. परमेश्वर कृपेने ते तिघं वाचले त्या दिवशी. तो आलेला पाहुणा साधा सुद्धा नव्हता, हरभरे खाण्याच्या निमित्ताने आला आणि तो तिघांना घेऊन जाणार होता. परंतु प्रसंगावधान की परमेश्वराची कृपाच म्हणायची. तुळशीरामला यांना लगेच सर्वांना देवाची आठवण झाली. त्यांनी मारुती स्तोत्र म्हणणं सुरू केले, जय श्रीराम जय हनुमान बजरंगबली की जय असं म्हणताच तो घाबरून पळत सुटला. दुसऱ्या दिवशी यांनी तपास केला. बाजूला नथुरामकडे गेले. त्याला विचारलं की तुझ्याकडे कोणी पाहुणा आला होता का? तो नाही, माझ्याकडे तो कोणीच पाहुणा आला नाही. बापरे, मग एकदा चकले. तो निवृत्ती नव्हता, तो एक खतरनाक भूत होता आणि यांना घेण्यासाठीच आला होता. परमेश्वर कृपेने वाचले. हेच मोठं भाग्य आहे यांचं. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.